नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। विधान परिषद निवडणूक, भाजपचे 6 उमेदवार, महाविकास आघाडीकडून अंबादास दानवेंचा अर्ज, एनसीपी कडून सिद्दीकी, शिवसेनेकडून गोरे कडूंची उमेदवारी दाखल। बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश, म्हणाले पदासाठी नाही मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती। विधान परिषद निवडणूक, अखेर काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा, उमेदवार देणार नाही आणि पवार आडनावाच्या नातवंडाविरुद्ध कधीच लढणार नाही, गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून गेवराई पोलीस ठाण्याचे पीआय श्री किशोर पवार यांनी गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध कारवाईचे नियोजन करून गोपनीय माहितीच्या आधारे आज दिनांक 30/4/2026 रोजी मौजे माळस पिंपळगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात एक पोलीस पथक पाठवून छापा मारला असता सदर ठिकाणी केनीच्या साहाय्याने वाळू उपसा करणारे विना क्रमांकाचे 2 ट्रॅक्टर मिळून आले। सदर दोन्ही ट्रॅक्टर व केनी असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाणे गेवराई येथे आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गेवराईचे एसडीपीओ श्री अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पीआय किशोर पवार, ग्रेड पीएसआय सुरेश, एएसआय नितीन शिंदे, कल्याण राठोड, धीरज खांडेकर आणि ऋषी पोटे यांनी मिळून केली। गेवराई तालुक्यातील मौजे तलवाडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या दिनांक 1 मे 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंगावाडी फाटा या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनास तलवाडा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक तलवाडा येथे सकाळी 10:30 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन यांनी केले आहे। बीड तालुक्यातील मौजे खांडे पारगाव येथे काल बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागून शेतकरी रमेश बंसी आमटे व सुनील आमटे या 2 भावंडांच्या मालकीच्या कडब्याच्या गंजी जळून खाक झाल्या। आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने शेजारीच बांधलेले गाय वासरू देखील होरपळून ठार झाले। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दुपारच्या सुमारास अचानक सदर गंजीला आग लागली। सध्या उन्हाची तीव्रता व कोरडे वातावरण असल्यामुळे आग ही झपाट्याने पसरली आणि काही मिनिटातच ज्वालांनी संपूर्ण गंजीला वेढा घातला। आग वाढत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली, मात्र गाडी वेळेत उपलब्ध न झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते। वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला अधिकच भडकल्या आणि परिसरातील पिके व साठवलेली कडब्याचे ढिगारे आगीच्या कवेत आले। ग्रामस्थांनी पाण्याच्या टाक्या, मोटारी आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु उपलब्ध साधनांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत शेतकरी आमटे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पशुधनाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान या घटनेमुळे ग्रामीण भागातील अग्निसुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणा तत्पर असणे गरजेचे असल्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। पाटोदा तालुक्यातील मौजे डोंबरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गावातील काही गावगुंडांनी गोंधळ घालत दगडफेक केली व मारहाण केल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी आंबेडकर जयंतीचा रथ गावातील काही गावगुंडांनी अडवून अचानक दगडफेक सुरू केली। या गोंधळात महिला व मुलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। तसेच जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भोजनावरही संबंधितांनी माती फेकल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून जयंती मिरवणुकीत पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यानेच मारहाण व गोंधळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। दरम्यान आज दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी डोंबरी ग्रामस्थांनी थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सदर घटनेसंबंधित तक्रार नोंदवली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी महिलांसह ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधितांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। काल आमची
चौकामध्ये आल्याच्या नंतर त्या भरपूर पेलेले होते. त्याच्यातल्या गाडीला आडवा पडला. एकाने बाबासाहेबांच्या फोटोवर दगड हाणले. काही मुला मुली नाचत होते, तिथं जाऊन मुलींना धक्काबुक्की केली. बायांचे पदर वगैरे असे नाचताना ओढले त्यांनी. तरी तिथं वरिष्ठ माणसं होते गावचे, त्यांनी थोडस थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी येऊन आमच्या माणसांना शिवीगाळ केली. त्यांना दगड उचलले, विटा उचलल्या. त्याच्यानंतर मग आमची माणसं बोलले. त्यांना बोलल्याच्या नंतर ते तिथून निघून गेले आणि माणसं जेवलेले बसलेले असताना त्यांनी लांबनं माती फेकली आणि महिला सगळ्या जेवत होत्या. त्यांनी तिकडनं माती फेकली आणि त्यातला एक येऊन माणसांना शिवीगाळ करायला लागला. तर आमच्या माणसांनी काही जणांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, थांबवलं. त्यांनी ऐकलं नाही. घाणघाण शिव्या, बाबासाहेबांना शिव्या दिल्या. भारताची घटना ज्यांनी लिहिली त्याला त्यांनी शिव्या दिल्या. हे फक्त त्यांचं दुसरं काही नाही. समाजावरनं त्यांनी आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर नाही केला. हा, अपमान केलं म्हणजे दारू पिऊन होतं. सर आम्ही काय माहिती का, तुम्ही महापोलिसांच्या गाण्या कुठले पण सांगा, दुसरं काही नाही. तुम्ही देवाच्या गाणे आम्हाला सांगू ना. कायमस्वरूपी होते त्यांचे तसं कायमस्वरूपी पण पोलीस स्टेशनला जा. मी तिथं नाही पण भीती साहेब आम्हाला त्यांची. उद्या तर त्याच्यात नाही का माणसाला तर बायका लेकरं उड्या उडतील आमचे. पोलीस आले. परवाना मागितला होता ना पोलीस स्टेशनला, अर्ज दिलता. पण कुठलाच पोलीस त्या ठिकाणी पाठवला तालुक्यामध्ये. मग कर्मचारी यायला पाहिजे आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.